नमस्कार, मी अस्मितास किचन अँड क्रिएटिव्हिटी या यूट्यूब चॅनलवर आपला सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहोत मटर पनीर रेसिपी। सुरू करूया। सर्वप्रथम आपण मसाला तयार करून घेऊया। त्यासाठी इथे मी एक पॅन घेतला आहे, त्यामध्ये 3 चमचे तेल घालत आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये कांदा घालायचा। इथे मी 4 मध्यम आकाराचे कांदे घेतले आहेत। कांदा 5 ते 6 मिनिट सोनेरी रंग येईपर्यंत तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा। कांद्याचा रंग बदलायला लागला की त्यामध्ये 4 ते 5 अद्रकचे तुकडे आणि 7 ते 8 लसूण पाकळ्या घालायच्या आणि हे सर्व कांद्याला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं। कांदा छान इथे परतून झाला आहे। आता यामध्ये आपण टोमॅटो घालूया। इथे मी 2 मध्यम आकाराचे टोमॅटो घेतले आहे। टोमॅटो 2 ते 3 मिनिट तेलामध्ये परतून घ्यायचे। टोमॅटो परतून झाले की त्यामध्ये 7 ते 8 भिजलेले काजू घालायचे। इथे मी काजू अर्धा तास गरम पाण्यामध्ये भिजत ठेवले होते। अर्धा चमचा मीठ घालायचं आणि हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। झाकण ठेवायचं आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत 10 ते 15 मिनिट शिजवून घ्यायचं। दोन 3 मिनिटांनंतर चमच्याने मिक्स करत राहायचं। टोमॅटो व्यवस्थित शिजले आहेत। मला जवळपास हा मसाला शिजायला 12 ते 13 मिनिट लागले। आता आपण हा मसाला थंड करून घेऊया। एक मिक्सर जार घ्यायचं। आपण थंड केलेला मसाला आता यामध्ये काढून घेऊया। या मसाल्यांमध्ये अर्धा चमचा हळद, 3 चमचे लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा जिरं घालायचं। पाणी न घालता या मसाल्यांची मिक्सरमधून थिक पेस्ट बनवून घ्यायची। पेस्ट बनवून तयार आहे। पेस्टची अशी कन्सिस्टन्सी असली पाहिजे। पेस्ट करताना पाणी वापरायचं नाही। इथे मी एक कढई गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये 3 चमचे बटर घालायचं। आपण मसाले भाजताना तेलाचा वापर केला आहे, त्यामुळे बटर थोडं बेतानीच घालायचं, नाहीतर भाजी खूप तेलकट होते। आता यामध्ये आपण मिक्सरमधून बारीक केलेली पेस्ट घालायची। ही पेस्ट तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायची। तुम्ही बघू शकता इथे मसाल्याला तेल सुटायला सुरुवात झाली आहे। आणखी आपण 3 ते 4 मिनिट हा मसाला परतून घेऊ। तुम्ही बघू शकता इथे मसाला मस्त परतून झाला आहे।
यामध्ये आता चवीनुसार मीठ आणि 1 चमचा किचन किंग मसाला घालायचा। मीठ घालताना जरा अंदाज घेऊनच घालायचं, कारण आपण मसाले भाजताना मीठ घातलं होतं। थोडीशी कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून घ्यायचं। आता आपण यामध्ये पाणी घालून घेऊया। इथे मी मिक्सर जारमध्ये मसाला काढण्यासाठी अर्धा कप पाणी घातलं होतं, ते पहिले आपण टाकून घेऊया। मिक्स करायचं। जर तुम्ही भाजीसाठी फ्रेश मटरचा वापर करणार असाल तर मटर आताच या मसाल्यांमध्ये घालून घ्यायचे आणि नंतर बाकीचं पाणी घालायचं, कारण आपले फ्रेश मटर शिजायला थोडा वेळ लागतो। फ्रोझन मटरचा वापर करणार असाल तर मसाल्यांमध्ये पाणी घातल्यानंतर फ्रोझन मटर घालायचे। एका बाजूला मी पाणी गरम करायला ठेवलं होतं, आता ते पाणी आपण या मसाल्यामध्ये घालून घेऊया। मिक्स करून घ्यायचं। इथे पाणी घालताना मी थोडं थोडं घालते, म्हणजे ग्रेव्हीच्या कन्सिस्टन्सीचा आपल्याला अंदाज येतो। परत मी अर्धा कप पाणी घालते आहे। मिक्स करून घ्यायचं। इथे तुम्ही ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी बघू शकता। तर इथे मी टोटल 2 कप पाण्याचा वापर केला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाण्याचे प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता। आता आपण मटर घालून घेऊ। इथे मी फ्रोझन मटर घालत आहे। मिक्स करून घ्यायचं। 2 मिनिट मटर ग्रेव्हीमध्ये शिजवून घ्यायचे। आता 2 मिनिट नंतर यामध्ये आपण पनीर घालूया। इथे मी पनीरचे चौकोनी तुकडे करून घेतले आहे। पनीरचे खूप बारीक तुकडे केले तर ते ग्रेव्हीमध्ये टाकल्यानंतर तुटतात, म्हणून थोडे जाड असे चौकोनी तुकडे करून घ्यायचे। कोथिंबीर आणि कसुरी मेथी घालायची। कसुरी मेथी घालताना ती हातावर चोळायची आणि मग घालायची। अशी पावडर करून घातल्यामुळे तिची चव मस्तपैकी भाजीमध्ये उतरते। पनीर घातल्यानंतर भाजी 2 ते 3 मिनिटं उकळू द्यायची आणि लगेच गॅस बंद करायचा। तर आपलं मटर पनीर तयार आहे। तर अशा प्रकारे मटर पनीर नक्की ट्राय करून पहा, खूप छान लागते। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।